बंधू एकत्र येत आहेत, महामोर्चा काढतायत, तर याचा काही परिणाम होईल का राजकारणावर? एक तुम्हाला सांगतो, मी आताच्या प्रश्नाला अनुसरून याच्यामध्ये राजकारण आहे. हिंदीचा दुस्वास किंवा मराठीचं प्रेम नाही आहे यांचं, त्याच्यामध्ये राजकारण. कालच राज ठाकरे साहेबांचे मुंबईचे अध्यक्ष संदीपजी देशपांडे म्हणाले राजकारणाला, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल. म्हणजे यू ऍडमिट, हे तुम्ही मान्य करून चालताय की राजकारण ह्याच्यामध्ये आहे. आणि मी महाराष्ट्राला आणि ठाकरे बंधूंना प्रश्न विचारतो, कारण जे महाबळेश्वरला कार्याध्यक्षाचं पद निवडलं गेलं होतं त्या मीटिंगमध्ये मी एक सदस्य होतो. पुण्या महाराष्ट्राच्या प्रश्नावर हे दोघं भाऊ विलग झाले. कोणत्या बेरोजगाराचे, शेतकऱ्याचे, कामगाराचे, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांच्यात वाद झाला आणि वेगळे झालेत का? बाळासाहेब ठाकरे नंतर ही पिढी, ठाकरे नावाची पिढी, दुकानदारी, तिच्या गल्ल्यावर कोण बसायचं, भवनची त्याच्या गल्ल्यावर कोण बसायचं यासाठी झालेले भांडण आहे. आणि राज ठाकरेला पक्षाच्या बाहेर कसे पडतील यासाठी डाव रचण्यामध्ये ते सुभाष देसाई असतील, संजय नार्वेकर असेल, पुन्हा सुभाष देसाई असतील, यांनी षडयंत्र करून राज ठाकरेला बाहेर टाकलं. आणि जरा आपली नाव डुबायला लागलेली आहे, मुंबईमध्ये नावामध्ये पाणी शिरायला लागलंय आणि नाव डुबती का म्हणून आता त्यांना बोलवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यामुळं या दोघांचं झालेलं भांडण पुण्या वैचारिक पातळीवर, सिद्धांतावर झालं नसून यांचं जे भांडण झालेलं आहे, विलग झालेले आहे फक्त आणि फक्त ठाकरे नावाच्या या पिढीवर कोण गल्ल्यावर बसायचं यासाठी झालेलं आहे. आणि त्यामुळं यांच्या एकत्र येण्यानं, दूर जाण्यानं महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, महाराष्ट्रीयन जनतेला विनंती करतो, हे तुमच्या प्रश्नासाठी नाही तर स्वतःच्या खुर्चीसाठी भांडत असलेले दोघं बंधू आहेत. आणि त्यामुळं यांच्या भूलथापाला भरी न बाळता आपल्या लेकराला मराठीचा आग्रह तर आहेच, हिंदी शिकता आली तर शिकू द्या. एखाद्याची बुद्धिमत्ता तीव्र असेल तर तो 2 भाषा 3 भाषा शिकू शकतो, नसेल ऐच्छिक आहे शिकू नका, हा काही बंधन नाही. परंतु मराठी धोक्यात आम्ही असलो तर मराठी वाचेल, नाही तर मराठी मरेल, ही यांची अवई आहे, ही खोटी आहे. यांच्या भूलथापाला बळी न पडता आपल्या लेकराचं शिक्षण शाळेमध्ये करत असताना मराठी हे कंपल्सरी असली पाहिजे, कारण ती मातृभाषा आहे. आणि त्यानंतर हिंदी असली पाहिजे, कारण ती राष्ट्रभाषा आहे. या देशामध्ये बहुतेक राज्यामध्ये हिंदी चालते. आणि आपल्या मुलाला पंख द्यायचे असतील आंतरराष्ट्रीय तर इंग्रजी आली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळं मराठीच्या पुळक्याखाली स्वतःची खुर्ची शाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ठाकरे बंधूपासून महाराष्ट्रीयन जनतेने सावध राहावे, अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो.